नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याविश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पोषण व आहार व जीकेचे महत्त्वपूर्ण प्रश्न, जे तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. तर चला सुरुवात करूयात आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न. केंद्रीय खाद्यान्न प्रयोगशाळा रिकामी जागा येथे आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता. प्राण्यापासून न मिळणारे खाद्यपदार्थ कोणते? ऑप्शन आहेत दूध, मध, अंडी, मांस. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध. माणसांमध्ये कार्बोहायड्रेट्स कोणत्या रूपात जमा होते? ग्लायकोजन, स्टार्च, ग्लुकोज, फ्रुक्टोज. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्लुकोज. लघवीमध्ये ग्लुकोज असण्याला काय म्हणतात? गॅलेक्टोयुरिया, फ्रुक्टोज फ्रुक्टोसयुरिया, ग्लुकोसयुरिया आणि अल्बुमिन्युरिया. तर याला फ्रुक्टोसयुरिया म्हणतात. अन्न विषबाधेचे प्रमुख कारण कोणते आहे? व्ही कॉलरा, ई कोलाय, सी ब्युटोलिनम, पी अयुजिनोसा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ई कोलाय. एकोमार्क कशाशी संबंधित आहे? शुद्ध व भेसळरहित पदार्थ, प्रथिने समृद्ध पदार्थ, किफायतशीर दर, पर्यावरण पूरक. एकोमार्क कशाशी संबंधित आहे? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पर्यावरण पूरक. पोषण अभियानाच्या अंतर्गत वजन तपासणी कोणत्या यंत्राद्वारे केली जाते? मोबाईल ॲप, डिजिटल स्केल्स, हाताने मोजणी, मॅन्युअल स्केल्स. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डिजिटल स्केल्स. पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? 2016, 2017, 2018, 2019. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2018. पोषण अभियानाच्या अंतर्गत बालकांच्या पोषणासाठी कोणता महत्वाचा घटक आहे? दूध, तांदूळ, पूरक पोषण आहार, फळे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पूरक पोषण आहार. पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेद्वारे होते? महिला व बालविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महिला व बालविकास मंत्रालय. पोषण अभियानाच्या अंतर्गत गर्भवती महिलांना कोणत्या सेवांचा लाभ मिळतो? आरोग्य तपासणी, पूरक पोषण आहार, लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या, वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? लहान मुलांचा विकास, महिलांचा रोजगार, बालक आणि गर्भवती महिलांमध्ये कुपोषण कमी करणे, शिक्षणाचा प्रसार. तर याचे अचूक उत्तर आहे बालक आणि गर्भवती महिलांमध्ये कुपोषण कमी करणे. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? 1952, 1966, 1976, 1986. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1976. पोषण अभियानातील पोषण त्रिकोण याचा काय अर्थ आहे? पोषणाचे 3 प्रमुख घटक, आहाराचे 3 प्रकार, 3 प्रमुख पोषण साधनं, बालकांचे 3 वयोगट. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोषणाचे 3 मुख्य घटक. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? श्रीहरिकोटा, कुबा, पोखरण, जैतापूर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पोखरण. साजूक तुपाची भेसळ लपविण्यासाठी रिकामी जागाचा वापर करतात. ब्युटीन, डेक्स्ट्रिन, ट्रायब्युटेरिन, ब्युटेरिन. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ट्रायब्युटेरिन. एपिडर्मिक ड्रॉप्सी हा रोग रिकामी जागाचे सेवन केल्यास होतो. मोहरीचे तेल, मेटॅनियल येलो, सटायवस, अर्जिमोल तेल.
तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अर्जिमोल तेल. लॅथेरिझम नावाचा रोग रिकामी जागाच्या सेवनामुळे होतो. मसूर डाळ, लॅथेरस सटायव्हस, मोहरी, अर्जिमोन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॅथेरस सटायव्हस. शिशाची वीजबाधा झाल्यास रिकामी जागा ही लक्षणे दिसून येतात. मळमळ, पोटदुखी, निद्रानाश, स्नायूंचा पक्षाघात वरीलपैकी सर्व. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पोषण अभियान मोहिमेत रिकामी जागा यांचा समावेश होतो. मुले व किशोरवयीन मुली, गर्भवती महिला व स्तनदा माता, कष्टकरी कामगार, असंघटित महिला कामगार. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर येतं अ. मुले व किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिला व स्तनदा माता. तर आपलं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अ व ब. 2024 मध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणत्या विशेष अभियानाची घोषणा केली? पोषण पर्व अभियान, मिशन वतन, सक्षम भारत अभियान, बाल सुरक्षा अभियान. तर याचे अचूक उत्तर आहे पोषण पर्व अभियान. 2024 मध्ये महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या नवीन डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला? सक्षम स्त्री पोर्टल, नारी शक्ती पोर्टल, महिला उद्यमिता पोर्टल, नारी सुरक्षा ॲप. तर याचे अचूक उत्तर आहे नारी शक्ती पोर्टल, जे की आहे ऑप्शन क्रमांक 2. राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात रिकामी जागा या दिवशी केली गेली. 3 जानेवारी 2015, 24 जानेवारी 2017, 8 मार्च 2018, 14 नोव्हेंबर 2020. तर याचे अचूक उत्तर आहे 8 मार्च 2018. युनिसेफने सांगितल्याप्रमाणे कुपोषणाची प्रमुख लक्षणे पर्यायातून अचूक लक्षणे ओळखायची आहेत. कमी वजन, जास्त वजन, पोषक तत्वांची कमतरता वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. 2024च्या महिला दिनची मुख्य थीम काय होती? महिला शिक्षण, इन्स्पायर इन्क्लुजन, महिला उद्यमिता, हरित भवितव्य. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इन्स्पायर इन्क्लुजन. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827, 18 एप्रिल 1827, 11 एप्रिल 1827, 28 आणि 18 एप्रिल 1828. तर महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1828 रोजी झाला. ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? पक्षी, प्राणी, फुले, फळे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पक्षी. खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? कैगा, तारापूर, काकरापार, रायपूर. तर याच्यामध्ये ऑप्शन चौथं रायपूर हे अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? घोलवड, पुणे, राजेवाडी, महाबळेश्वर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 घोलवड. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? सातारा, जालना, पुणे, यवतमाळ. तर ऑप्शन 4 यवतमाळ हा पर्याय बरोबर होता. मधल्या सुट्टीतील आहार योजना कधीची आहे? 1956, 1960, 1962, 1965. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1962. राज्य बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? 3 जानेवारी, 8 मार्च, 24 जानेवारी, 14 नोव्हेंबर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 3 जानेवारी.
संजीवनी योजना महाराष्ट्राचे किती जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली? 15, 16, 18, 20. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 16. 1 ग्रॅम पिष्टमय पदार्थातून किती कॅलरीज मिळतात? 4, 5, 9, 11. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 11. रिकामी जागा भांड्यात जर अन्न शिजवले तर त्यापासून लोह चांगल्या प्रमाणात मिळते. तांब्याच्या, ॲल्युमिनियमच्या, स्टीलच्या, लोखंडी. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लोखंडी. डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते? 20 ते 25%, 25 ते 30%, 30 ते 35%, 45 ते 50%. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 20 ते 25%. कंदमुळे प्रकारातील पुढीलपैकी कोणती एक भाजी नाही? बटाटे, कांदा, दोडका, सुरण. तर याचे अचूक उत्तर आहे दोडका. संतुलित आहारात प्रथिनांचे प्रमाण एवढे असते: 50 ते 70, 20 ते 30, 10 ते 15 यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे 10 ते 15. सर्वाधिक कॅलरीज असलेले फळ कोणते? द्राक्ष, सफरचंद, केळी, आंबा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आंबा. कोणत्या अन्नपदार्थास पूर्णान्न म्हणतात? मांस, अंडी, दूध, केळी. तर दुधाला पूर्णान्न म्हणतात. एफ-पी-ओ प्रमाणपत्र उद्योगासाठी अनिवार्य आहे. तर एफ-पी-ओ प्रमाणपत्र कोणत्या उद्योगांसाठी अनिवार्य आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन आहेत लघु उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, चर्मोद्योग, बीज प्रक्रिया उद्योग. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अन्न प्रक्रिया उद्योग. रिकामी जागा या तृणधान्यात सर्वात जास्त प्रथिने आहे. तर ऑप्शन आहे तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ, सोयाबीन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सोयाबीन. पालेभाज्या जीवनसत्व रिकामी जागा हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते. ब, अ, क, ड. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व व ड जीवनसत्व. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ड जीवनसत्व. ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते? अंडी, संत्री, बटाटे, चिंच. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अंडी. पपई, आंबा यांपासून मुख्यत्वे कोणते जीवनसत्व मिळते? तर ऑप्शन आहेत जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ड. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ जीवनसत्व. अंधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते? जीवनसत्व ब, जीवनसत्व ई, जीवनसत्व ड, जीवनसत्व क. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ई. पुढीलपैकी कशातून अजीवनसत्व मिळत नाही? माशाचे यकृत, संत्रा, तूप, अंडी. तर अजीवनसत्व कशामध्ये नसते हे ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, संत्रा हे अचूक उत्तर आहे. कारण संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. क. जीवनसत्व अ अभाव प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो. तर किती काळामध्ये डोस दिला जातो ते ओळखायचं आहे. 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 18 महिने.
तर ऑप्शन क्रमांक 2 जे की आहे 6 महिने, दर 6 महिन्याच्या अंतराने जीवनसत्वाचा डोस दिला जातो. रक्त कोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेले प्रोथ्रॉम्बिन हे प्रथिने कोणत्या जीवनसत्वामुळे तयार होते? जीवनसत्व सी, जीवनसत्व डी, जीवनसत्व के, जीवनसत्व ई. तर याचं अचूक उत्तर आहे जीवनसत्व के. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.